नमस्कार. मी स्नेहल कारवॉर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला गाजराची खीर करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 2 गाजर घेतलेले आहेत. तर याची आता मी साल काढून घेते. गाजराची साल काढून धुवून घेतलेलं आहे. आता मी तर आता हे मी गाजर खिसून घेते. ही गाजराची खीर खूप छान लागते चवीला. अशा पद्धतीने मी गाजर खिसून घेतलेलं आहे. चला आपण आता खीर करायला घेऊ. भांड गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये मी तूप घालून घेते. याच्यामध्ये आता गाजराचा खीस आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा वास छान येतो. एक मिनिटासाठी आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. करायलाही खूप सोपी आहे. जास्त वेळही लागत नाही. पटकन पाहुणे आले तर आपण ही लगेच करू शकतो. छान भाजलेला आहे. तर आता मी काढून घेते. त्याच भांड्यामध्ये मी आता दूध घेते. 4 वाटी दूध घेतलेलं आहे. आता छान अशी याला उकळी करून घेऊया. दुधाला छान अशी उकळलेली आलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता गाजर टाकून घेते. एक चमचा मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून त्याची पेस्ट करून घेते आणि आपण याच्यामध्ये आता ती ओतून घ्यायची. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये ओतायचं. याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली ना, आपली खीरीला दाटसरपणा असा येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आता याला आपण एक 5 ते 7 मिनिटासाठी छान अशी शिजवून घेऊ. 5 मिनिटं झाले. त्याच्यामध्ये मी वेलदोडे टाकलेले आहेत. साखर मी 6 चमचे टाकलेले आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही ते अजून साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स पाहू शकता किती छान कलर आणि दाटसरपणा दिसतोय. आता हे आपण 5 मिनिटासाठी याला आपण आता शिजवून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं तूप, पाच मिनिटे झालेली आहेत. आपली खीर तयार झालेली आहे. पाहू शकता. आणि खीर जशी जशी थंड होईल ना, तशी तर त्याला दाटसरपणा जास्त येतो. फक्त ही 10 मिनिटामध्ये खीर तयार होते. चला तर आपण ते सर्व करून घेऊया.
अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे, पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जाता जाता सबस्क्राईब करा की. थँक्यू.